बसव कॉलनी बॉक्साईड रोडवरती आहे. इथं पण खूप मोठ्या प्रमाणात साप सापडतात. केईलीच्या पाठीमागची जागा लक्षात घ्या. आणि एवढी लोक असताना असा एक साप जो लोकांमध्ये पण थांबू शकतोय. हा जर दुसरा साप अशा ठिकाणी बिलकुल राहिला नसेल लक्षात घ्या. लोक जवळून बघत असताना साप पळ काढतात, पण ही जात हट्टी स्वभावाची असते, म्हणजे आक्रमक साप असतो आणि घाबरत नाही. त्यामुळे हा साप असं लोकांसमोर थांबून राहिला. दुसरा साप बिलकुल असा थांबला नसता लक्षात घ्या. साप रात्रंदिवस फिरतात आणि ही एक जात अशी आहे की रात्रीच्या वेळेला ही अंडी घालण्यासाठी आता जागा शोधत असते. त्यामुळे हा साप आपल्या आजूबाजूला खास करून पाण्याचं ठिकाण असेल त्या ठिकाणी सापडू शकतो लक्षात घ्या. वेगवेगळ्या 7 रंगामध्ये दिसणारा हा साप वेरुळा जातीचा असून अजगर नंतर तुम्हाला लहान वाटेल, पण अजगर नंतर सर्वात जास्त अंडी घालणारा लक्षात घ्या साप आहे हा. आणि जवळपास हे बघा तुम्ही बघू शकता, आपल्या इथला सर्वात रागीट सापही म्हटला जातोय. पण आपण स्वतः काय करत नाही, त्याला राग आल्यानंतर तो अशा प्रकारे हे करू शकतो लक्षात घ्या. आणि आता मी त्याला पकडला. पण सापाच्या स्वभाव जातीकावर सगळं काय अवलंबून असतंय आणि त्यामुळे असं साप आपल्याला वर दाखवता येतं लक्षात घ्या. सगळे साप आपल्याला घाबरतात आणि चावण्याचं कारण पण तेच आहे. स्वतःहून ते काय करत नाही. हा माझा प्रयत्न होता. वेरुळा किंवा चेकर्ड किलबॅक या सापाला म्हटलं जात आहे.